नमस्कार, माझा इंडिया न्यूज. पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचा अजब प्रकार, शेतकऱ्यावरती आली आत्मदहनाची वेळ. काय सांगाल तुम्ही? आता मध्यंतरी आत्मदहनाचा इशारा दिला होता पुणे महानगरपालिकेने. नेमकं काय कारण असं होतं की त्यामुळे तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिला? माझं नाव माधुरी संजय शेळके आणि आमची केस चालू आहे आमच्या मामाबद्दल. त्याच्याबद्दल आम्ही तसं महानगरपालिकेमध्ये सांगितलं होतं की आम्ही 2017 रोजी त्यांना अर्ज दिलेला आहे की कोर्टामध्ये 230/2017 केस चालू आहे. कोर्टामध्ये 230/2017 केस चालू आहे शिवाजीनगरमध्ये पुणेमध्ये. पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. त्यांनी घनकचरा विभागात आम्ही अर्ज केलेला होता की रक्कम त्यांना देऊ नये, गणपती विसर्जनाची रक्कम त्यांना देऊ नये. दिनांक 7/8/25 रोजीचा आम्ही अर्ज दिलेला आहे. आणि हा पण ना, त्यानंतर परत 4/9/25 रोजीचा पण आम्ही अर्ज केलेला होता. त्याच्यानंतर परत दिनांक 19/12/25 रोजी सुद्धा आम्ही अर्ज केलेला. त्यानंतर शासकीय तिजोरीत जमा करण्यासाठी केलेला अर्ज. त्यानंतर शासकीय तिजोरीत जमा करण्यासाठी आम्ही अर्ज केलेले, पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. ते वारंवार टाळाटाळ करत राहतात आणि आम्हाला अशीच उडवाउडवीची उत्तरं देत राहतात. आमच्या या प्रकरणाबद्दल त्यांनी दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे. मी संजय गणपत शेळके, राहणार पिंपळगाव तर्फे, चाकण पोस्ट, सोळू तालुका, खेड, जिल्हा पुणे. तर माझ्या बायकोच्या आई जिवंत असताना 230/2017 ही शिवाजीनगर जिल्हा न्यायालय 17 आम्ही महसूल विभागाला केस दाखल केलेली आहे. ती केस दाखल असताना गाव मोजे बावडी, पोस्ट वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नंबर 246 या मिळकतीतील खाणीमध्ये घनकचरा विभाग, महानगरपालिका पुणे घनकचरा विभाग यांनी गणपती विसर्जन केले होतं. तर मला जशी माहिती मिळाली त्यावेळी मी 7/8/2025 रोजी त्यांना आक्षेप घेतला व त्यांना सांगितले त्या खाणीमध्ये गणपती विसर्जन करण्यास मनाई आहे. पण त्यांनी काही माझ्यावरती अधिकाऱ्यांचा दबाव आणून तिथं विसर्जन केलं. त्यानंतर 4/9/2025 रोजी मी अर्ज करून त्यांना सांगितलं की ती मिळणारी जी रक्कम आहे भाडेतत्वाची ती तुमच्या शासकीय तिजोरीत जमा ठेवण्यासाठी सांगितली. पण त्यांनी काय केलं, तसं न करता त्यांनी मला उडवडीची उत्तरं दिली, आयरावेची भाषा केली. घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला कसल्याही प्रकारचे त्यांनी जुमानलं नाही आणि ती रक्कम ते सोमनाथ तांबे यांना दिली. त्याननंतर मी 19/12/2025 रोजी त्यांना पत्रव्यवहार करून आत्मदहनाचा इशारा दिला. त्यांना असं सांगितलं होतं 5/2/2026 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितला होता. पण त्यांनी कसलीही आमची म्हणणं ऐकलं नाही आणि त्यांनी आरेरावीची भाषा आणि मनमानी कारभार केलेला आहे. त्यानंतर परत 18/12/2026 त्यांना मी परत अंतिम इशारा दिला होता. पण काही कारणास्तव शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी मला आत्मदहनासाठी 168चं नोटीस देऊन 23/2/2026 रोजी त्यांनी मला नोटीस दिला आणि सांगितलं कसल्याही प्रकारचं तुम्ही आत्मदहन करू नका. तुम्ही जे कोर्टात कायद्याने जे चालू आहे त्याचा पाठपुरावा करा आणि त्याचा निकाल लावा. ज्यावेळी कोर्टातून आदेश येईल अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करायचा त्यावेळी तो आदेश घेऊन आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू. तर असं असताना जर घनकचरा विभागातील अधिकारी आम्ही एवढे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही आणि जर आरेरावीची भाषा करतात आणि सांगतात जा आमच्या वरिष्ठांना त्यांचा आदेश आम्ही मानू, तुम्ही काय आमचे वरिष्ठ आहेत का, ही जर आम्हाला धमकीची भाषा वापरत असेल तर मग यांनी नक्कीच आर्थिक तडजोड केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ही आम्हाला आरेरावीची भाषा वापरतात. एकंदरीत किती रक्कम अशी ट्रान्सफर केली त्यांनी 27/8/2024 हे मिळणारी रक्कम 9,95,000 ही तारीख 27/8/2024 रोजी, दिनांक 30/8/2023 रक्कम रुपये 8,90,000 रुपये, तसेच 26/8/2025 रोजी 9,99,000 आणि 2022 साली जी त्यांनी रक्कम सुपूर्द केलेली आहे त्या रकमेचा मला काही खुलासा मिळाला नाही. पण त्यांची इन्स्ट्रुमेंटची कॉपी माझ्याकडे आहे, अवेलेबल आहे. या रकमेचा 1 रुपयाही तुम्हाला मिळालेला नाही? आमचा नाही. तुमच्या प्रतिस्पर्ध्याला त्याची रक्कम ती मिळाली पूर्ण? आज मी तुम्हाला जी रक्कम सांगितली त्यांच्या पत्रानुसार त्यांनी सोमनाथ तांबे मला ती पूर्ण रक्कम दिलेली आहे. आणि त्यांचं म्हणण्याचा असा उद्देश आहे की तुमचा त्याच्यात कोर्टाची कुठली ऑर्डर न झाल्यामुळं तुमचा काय अधिकार राहत नाही. पण कोर्टाची ऑर्डर जरी नाही झाली तरी पण कालावधीने वारसा नोंद झाल्यानंतर त्यात आमचा अधिकार येतो. मी त्यांना वारंवार पटवून सांगत होतो, पण ही अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचे मनावर न घेता आम्हाला
उलट सुलट उत्तर दिली आणि त्यांनी ते पैसे आमच्या विरोधात दिले. जर त्यांनी ते पैशाचं हे करून आम्हाला जर त्यातले पैसे मिळाले नाही तर मी आता इशारा दिला होता, पण यानंतर सुद्धा केव्हाही मी महानगरपालिकेच्या दारात आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं, महानगरपालिकेचा घनकचरा विभाग याच्याशी काय त्यांनी आर्थिक तडजोड वगैरे केली का? माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की त्या घनकचरा विभागातील जे अधिकारी उपायुक्त झाले आणि त्यांच्या हाताखाली कनिष्ठ अभियंता, ते परत एक दुसरे असतात ते अभियंते, यांनी काय केलं, मिळून मलिदा खाल्ल्याचं शक्यता नाकारता येत नाही. मग त्यांनी आर्थिक तोडजोड किती केली याची मला ठोस पुरावा नसल्यामुळे मी त्यांच्यावर एवढी रक्कम त्यांनी घेतली असं सांगू शकत नाही. अधिकाऱ्यांनी फक्त एवढंच चालवलंय की गोरगरिबांची मुंडकी मोडायची आणि स्वतःच्या केशे भरून आपले घरं कसे चालते हे पाहायचं. आतापर्यंत तुम्ही सरकार दरबारी नेमकं कुठं कुठे या कामासाठी न्याय मागण्यासाठी थोडक्यात महानगरपालिकेत ज्यावेळी जेवढे पत्रावर केले तेवढे जिल्हाधिकारी कार्यालय यांना पण केलेले आहे. तेवढंच मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला माहितीसाठी पत्रव्यवहार केलेले आहे. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेले आहे. पण माझ्या कसल्याही पत्राचा आमचा विचार न होता त्यांनी फक्त आम्हाला धमकीवाजा इशारा दिलेला आहे आणि 1 रुपया सुद्धा आमच्या पदरात टाकलेला नाही. आता शासनाकडे काय तुमची मागणी आहे शासनाकडे? शासनाने आता आम्हाला आमच्या आईचा अधिकार देण्यात यावा एवढी मागणी आम्ही करतो. जे त्यांना रक्कम दिलेली आहे त्यातली निम्मी रक्कम आम्हाला देण्यात यावी. आमची आई असताना आमची इच्छा होती की त्यांनी द्यावा, पण आमची आई आता आमच्या आईचं निधन झाल्यानंतर आम्हाला काय अधिकार नाही, आम्ही पोरके झालो आहोत. आम्हाला त्या मामांनी काय तसं जुमानलेलं नाही आहे आणि आम्हाला तो रक्कम देत पण नाही आहे. तर शासनाने त्यांच्या पद्धतीने आम्हाला रक्कम काढून देण्यात यावी. आतापर्यंत काय पाठपुरावा केला तुम्ही? बरेचसे पत्रव्यवहार केले पालिकेसोबत. त्यांनी काय आमचे पत्रव्यवहार घेतले नाही, मनावरती घेतले नाही आणि आम्हाला उडवाउडीची उत्तरं देत राहिले. आता गरीब माणसाचं कसं असतं, लक्ष कोण देत नाही, बोलणारं कोण नसतं. मग तसं आमच्या पाठीशी बोलणारं एवढं कोण नाहीये. शासन काय आमच्याकडे लक्ष देत नाही. तेवढं शासनाने आम्हाला आमची रक्कम देण्यात यावी. आयुक्तांशी काय तुमचं बोलणं वगैरे, चर्चा वगैरे झाली का? आजपर्यंत कसलेच नाही. आजपर्यंत नाही झालेली, फक्त पत्रव्यवहार वगैरे केले होते पालिकेसोबत. शासनाने काय पत्र दिलेलं आहे का तुम्हाला? नाही. आता शासनाकडे त्या जागेबाबत काय तुम्ही माहिती द्या. आता आमची एकच इच्छा आहे की आम्ही ज्या जागेबद्दल त्यांना शासनाला सांगितलं आहे त्या जागेवर शासनाने कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण किंवा गणपती विसर्जन करण्यात येऊ नये एवढी आमची इच्छा आहे. घनकचरा विभागाने तेवढं ते लक्षात घ्यावे. शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या घनकचरा विभागाचे आता तरी डोळे उघडणार का आणि या शेतकऱ्याला न्याय मिळणार का? माझा इंडिया न्यूज, पुणे महानगरपालिका, पुणे.